विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रंथालयाचा वापर करावा. डॉक्टर वाल्मिक परहर, मुंडे महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन संपन्न. मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित्त ग्रंथालय विभाग व मराठी भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाल्मिक परहर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राध्यापक संजय कुमार इंगोले, डॉक्टर अशोक साळुंखे, डॉक्टर भरतकुमार सोलापुरे, डॉक्टर संगीत घाडगे, डॉक्टर सूरज बुलाखे, डॉक्टर महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉक्टर दगडू जगताप, प्राध्यापक महादेव वाघ, प्राध्यापक सलील मिशाळे, प्राध्यापक रीदा चिमावकर, प्राध्यापक प्राची कदम आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शनाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत प्राध्यापक संजय कुमार इंगोले यांनी केले व आपल्या प्रास्ताविकात ग्रंथ प्रदर्शन व मराठी भाषा संवर्धन बाबतचा उद्देश स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना डॉक्टर वाल्मिक परहर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी ग्रंथालयाचा वापर करावा, कारण अवांतर वाचनाने आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, तसेच आपल्याला वेळेचा सदुपयोग करता येतो, चांगले काय वाईट काय हे समजते. त्याकरिता आपण सर्वांनी ग्रंथालयातील वाचन साहित्याचा वापर करून जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करायला शिकले पाहिजे. यावेळी ग्रंथ प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या महाराष्ट्र शासनाच्या संस्थांमार्फत प्रकाशित केलेले कोश, विविध खाजगी प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित केलेले साहित्य, चरित्र ग्रंथ, संदर्भ ग्रंथ, कोश वाङ्मय, शब्दकोश, इतिहास, चरित्र ग्रंथ, मराठी ललित साहित्य, स्पर्धा परीक्षा यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. सदर ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतला. प्राचार्य डॉक्टर वाल्मिक परहर व उपप्राचार्य डॉक्टर विष्णू जायभये यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शेवटी ग्रंथपाल डॉक्टर दगडू जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.